बोलते, तुम्ही बोलू नका. संबंध नाही तुमचा. सातबाऱ्यावर नाव नाही ना, अधिकार नाही बोलायचं. आहे. अरे पण बाबा तिच्या नवऱ्याचं आहे ना. नवऱ्याचं आहे, नवरा बोलू. नवऱ्याचं आहे, नवऱ्याचं आहे. मग? अरे बस ही कुठली भाषा बोलतो? त्यांना बोलून घ्या. त्यांना सांगितलं मी, त्यांना येता पोलीस स्टेशनला बोलवले. ते येतात. जे वाद वाढण्यापेक्षा त्यांना ते येतील ते बघतील. ताई तुझा संबंध नाही. मी फोन केला आता, ते येतात, त्यांना बोलवले. नको बाबा, तुमच्याशी वाद नाही घालायचे. गुंड नाही आणले. हो, मी गुंड नाहीये, मी याच गावचा आहे. मी तुम्हाला तुमच्या सातबारा लागत, तुम्ही जमीन माझी सातबारा इथं आहे, तुम्ही समजून घ्या. आम्हाला सहकार्य केलं असतं. 100% करतो सहकार्य. काही सहकार्य तुमच्याशी नाहीये. सहकार्य काही सहकार्य. तुम्ही पण जा. तुम्ही जा ना. एक 2 मिनिटाचा व्हिडिओ काढ लगेच, शूटिंग कर लगेच त्याचं रे. कसं मशीन घालतो ते बघू. हे तुम्ही शूटिंग चालू करायला मशीन पुढे घ्यायचं नाही. मी समोर आहे, माझ्या अंगावर मशीन घाल. याचा नाही, तू मशीन त्याला नाही बोलणार, मी तुला बोलणार. तू यावर मशीन घालते, तुला बोलणार. शांत बस. मी मशीनवाल्याशी बोलतोय, तू बोलू नको. तुला बोलायचा काय संबंध आहे तुझा? अजिबात नाही जमलं. कोण बोलणार? ते बोलणार. तुम्ही कसं तुला बोलायचं नाही तू अजिबात. ते बोलतील ना. तुम्ही कसं काय बोलता मग? तसं तुम्ही बोलता तसं मी पण बोलतो. माणसाला फोन लावून द्या. आम्ही जर मारतोय तुम्हाला सांगितलंय तुमच्या याकडे याचा निकाल लागलाय का? तुमच्या हातात दाखवले का? तुम्ही ताबा पोलीस स्टेशन आणि तुम्ही तुमचा ताबा घ्या. ताबा घेतच नाही. अजिबात नाही घालायचं. ताबा घेतच तुम्ही नाही. तुमचं रीतसर या, रीतसर ताबा घ्या. घेत नाही. मग मशीन घालता काच का तुम्ही? आमची चर तुमचा मारतोय. संबंध काय इथं मशीन आतमध्ये घालता मला आम्ही सांगा. चर मारतोय. चर मारायचा तुमचा अधिकार नाही आमच्या क्षेत्रात. अजिबात नाही. का नाही आम्ही मारायचं? तुमच्या क्षेत्रात घातलं का? चर घातलाय का? नाही. का नाही मारायची? नाही मारायचं. तुमची आता फक्त दाखवली. हद्द दाखवली, ताबा दिले ना तुमच्या आम्ही चुकीचा. ताबा घेतच नाही ना. तुमचा ताबा मग घेत नाही तर मग कशा मशीन आतमध्ये घातली? आम्हाला फक्त चर मारायची आहे. अजिबात नाही चर मारू शकत तुम्ही. तुम्ही आतमध्ये चर घालू शकत नाही. बाहेर बाहेर काढायचं संबंध नाही. अजिबात बाहेर निघणार नाही मी. तुम्ही मग सातबारा जो नाव आहे ना, त्यांनीच उभं राहायचं. बाकीच्यांनी सुद्धा यायचं नाही मध्ये. मग मी बाहेर निघेल. मावशी तुम्ही शांत बसा. तुमच्या मी पाया पडतो, तुम्ही शांत बसा. मला तुम्हाला नाही बोलायचं. पुन्हा घ्या तुम्ही. आम्हाला विरोध नाही त्याचा. ताबा घ्या, मी नाही म्हणलं नाही त्याला. तुम्हाला ताबा घ्यायचा आहे, तुम्ही तुमच्या पूर्वी आणा. उगाच भांडण करू नका. तुम्ही तुमच्या पूर्वी आणा. तुमची मुद्दे झालेली आहे. तुमचं म्हणतं तुमचं बद्दल आहे ना. तुम्ही महिना आम्हाला मुदत नाही देता. म्हणता 1 महिना तुमची, आम्ही आमचं फॉलोअप घेतो. आपल्या दोघांनी समंजसपणाने आपण तुमची मी तुम्हाला काढून देतो. कशाला चर घालतात? उगाच वादाचा विषय घालू नका. चर नाही घालू शकत. अजिबात नाही. तुम्ही चर घालू नका. तुम्ही तुमचा गुन्हा केला तर आम्ही त्याला मान्य. आम्ही सुद्धा आमच्या गुन्हा जर तुमच्याकडे केला असेल तर तुम्ही सुद्धा ते करा. आम्ही तुम्हाला मान्य करतो. चर खाणू नका. अजिबात उद्योग करू. आम्ही चर खाणार आहे. आमच्या सातबाऱ्यावरती नाव आहे म्हणून आम्ही चर तुमच्या खाणार. सातबाऱ्यावर नाव आहे, सगळं बरोबर आहे. आम्ही कुठं म्हणतो तुम्हाला पण नाही? आम्ही आता तुम्ही मुस्लिम केली फक्त. अजून तुमची मुस्लिम ती ग्राह्य धरलेली नाहीये. अजूनही आमची मुस्लिम आम्ही आमचा चर बुजवून टाकतो. पुढं घातलं तर मी आता सांगतो. माझ्या अजिबात मी तुमच्या पाहुण्याचं मशीन आहे म्हणून तुम्ही जबरदस्ती करता. मालकाचा काय संबंध? मग इथं तुम्ही आतमध्ये आले. त्या मशीनचा काय संबंध इथं? आम्ही बोलतो. आम्ही सांगितलं मला मशीन अजिबात एक सुद्धा मशीन पुढे गेलं आलं नाही पाहिजे वरात. आम्हाला चर घालू द्या. ऐका आज आमची लेकरं आज तिथं
तुम्ही घ्या, आम्ही मरायला तयार आहे इथं. घ्या तुम्हाला मग पाहिजे का आमची जमीन तुम्हाला पाहिजे का जमीन? तेव्हा का आज 4 महिने झाले माझ्या दादा नवऱ्याला बुटाव 10 लाख थांब रुपये राहू खर्च का? केला या जमिनी ऐका पायी. ना, हे दादा तुम्हाला बुटाव माहिती थांब राहू गोष्ट? का? हा? दादा बुटाव दादा बुटाव जेसीबीने खड्डे काढणार मग खांब कसं काय राहायचं? त्यांनी जिथं मार्किंग केली तिथं थांबरू दे. त्यांनी ऐका किती ना, मार्किंग केलेली आहे? जर त्यांनी आम्हाला जिथं 50 जिथं मार्किंग मार्किंग करून केली दिली आहे असते मी तर- सांगतो ना, जिथं जिथं त्यांनी चुना टाकले ना तिथं तुम्ही मार्किंग करून घ्या. भूमी अभिलेखनी जिथे ऐका चुना ना, टाकले तिथे जर marking त्यांनी करा. आम्हाला 50 हो, हो, मार्किंग ते म्हणलं मी करून बोल. ऐका ना, थांबा ना. हा बोलतो त्यांनी म्हणलं मी जर बोल. मला 50 मार्किंग दिल्या तर मी 50 जागी खांब राहू शकतो का? 50 मार्किंग केलं त्यांनी, जिथं मार्किंग दिली आता ऐका त्यांनी ना, जर त्यांनी मला 50 मार्किंग तुमचा मी काय सांगतो, तुम्ही महिनाभर सांगितलंय ना, विषय केलाय ना, आम्ही फॉलोअप घेतोय, त्यानुसार आम्ही पुढे हे करतोच आहे. पण आता सध्या तुम्ही जिथं आहे तेवढं तिथंच फक्त मार्किंग करा. मी आता सांगतो, कशाला वाद घालता काही तुम्ही? प्रॉब्लेम नाही. तुम्ही तिथं चुना टाकलाय मार्किंग करून घ्या. घ्या मार्किंग करून तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. फक्त जीसीबी चालू नका. तुम्हाला मग काय जेसीबी नाही चालू तर हाताने कसं काढायचं खड्ड? हाताने करणार का हा, मग खड्ड? तिथं राहू द्या खांब चला. नाही आणि नाही काय बांधायचे म्हणते त्याच्याबद्दल मी मला हे नाही. तुम्ही करणार का लगेच? करणार का आता लगेच? तुम्ही हाताने खांब वरणार का मी देतो ना राहून. आता? घ्या हा देतो लगेच. चला. द्या करून. चला. 1 2 तिकडं कोपऱ्यावर हा, एक द्या करून. हे तुमच्या हद्दीत जेवढे आहे ना 4 आम्ही या बघा, आम्ही खांब दुसऱ्याचं लावून द्या. घेत नाही बाबा. पार जीव तुडू सांगतोय. फक्त आमचं आहे तेवढंच आम्हाला पाहिजे. हो, बरोबर. हा. मी नाही म्हणत. आणि एवढ्या पाय आज माझ्या नवऱ्याला किती त्रास भोगायला लागलाय. मी त्याच्याबद्दल विरोधच नाही माझा काहीच. हा. अरे मला अटॅक आला, 8 लाख रुपये मी खर्च केला. बाबा, तुम्हाला तुम्हाला लाजा म्हणतोय वाटल्या आपण. पाहिजेत. आणि प्रत्येक महिन्याला ही आमच्या कटकट बापाची आहे. जमीन प्रत्येक आहे. महिन्याला आम्ही कटकट लोकांची आहे. नाही खात. आजच नाही कटकट. आज 12 वर्ष 15 वर्ष झाले त्या आजची गोष्टीला. तारीख किती जमीन आहे? आहे. 17 तारीख आहे. आणि आम्ही पुढच्या तिकडे 17 पर्यंत नाही तुमचा आम्ही निकाल वावरावर आमच्यापर्यंत बोलतोय. आला पाहिजे. बाहेरचं नाही हा, बोलत. परत तुम्ही त्याच्यावर कारवाई करा. आणि कायदा आज- आम्हाला नोटीस आली पाहिजे देत नाही. कायदेशीर. या बघा, तुम्ही म्हणता आज 15 वर्ष सांगा. आज 15 वर्षात आम्ही 10 रुपयाची तुझा पटपट काढली का इथं? आज तुमचा पैसा चालू आहे. आज 15 वर्ष झाले आमची जमीन पडली या भांडणापायी. 15 वर्ष. इकडे हा? जेसीबी येऊन नाही जायचं. तुम्ही काय आमच्या वावरातून का बरं तुम्ही आमच्या वावरात पार केले आमच्या हाताला तुम्ही खांब कसे ठेवले? का बरं? आता आम्ही आलो का तुम्हाला अडवायला? मध्ये आलो का अडवायला कधी? टाकी आमच्या वावरात का हा? आज बनवली? एवढ्या वर्ष काय पिकवले आम्ही तुमच्या या भांडणा पाय? आमचं काय पिकलंय सांगा बरं आम्हाला. 2 मिनिटं आहे का? आपण सगळ्या मोजणी 2011 साली केली होती. नंतर पण तू होता का केली. तेव्हा? तेव्हा तुम्ही नव्हते. आम्ही होतो स्वतः. मी होते. त्याचे पैसे मी भरलेत यांचे. आम्ही पैसे भरले तर आम्ही पार जमीन घेतली. तेवढे पैसे नव्हते त्यांच्याकडे. आता आमची जमीन आम्ही खाली पैसे भरले पण पुरावा आहे आमच्याकडं. माहिती नाही काय नाही, नाही तर नाही, मारलं भूमी नाही. अभिलेखचा नकाशा होता. आम्ही त्याच्यावर नाही, त्या मालकाला बोललोय. आम्ही असं खोटे नकाशे मध्ये घेऊन नाही येतात आणि करायचं. उभे करतात आमच्या पुढं. बापदादाची इस्टेट आम्हाला खाऊ दे ना आमची. हा? अहो, त्याला का विरोधच आमच्या नाही माझा. पोरासोरांच्या पोटावर पाय देताय विरोध तुम्ही? नाही. त्याला विरोधच नाही माझा. काय नाही विरोध? किती वर्ष झाली आता का विरोध? बरं आता सगळं व्यवस्थित झाले. आता का नाही करून मी देते काय तुम्ही? म्हणलं तुम्हाला पोल राहून देतो. नाही असं नाही. जीसीबी फक्त घालू नका बस एवढं. आपण अरे बाबा पण का हाताने खड्डे काढणार का मग? हाताने खड्डे काढू काढणार दे ना मग. तुम्हाला चरचा प्रॉब्लेम, तुम्हाला जीसीबी येऊन द्यायचं सगळ्याचा प्रॉब्लेम आहे. आणि तुम्ही आमच्या वावरामध्ये काही करायचं तर तुम्हाला चालतं का? तुम्ही एवढा मोठा तिथं खड्डा घेतलाय. खड्डा काढू द्या. ऐक, खड्डा 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 खाना म्हणलं की नाही तुमचं काय म्हणाले? नाही, हा, पण एवढा मोठा तिथं खंड आमच्या हातीमध्ये त्यावेळेस आम्ही बोललो का आम्ही बोललो तुम्हाला? का तुम्हाला आलो का अडवायला? सोडलं. विचारलं तरी का आलो मला? आम्ही म्हणायला अख्ख्या तुम्हाला. मळ्याला तुम्ही घाण पाणी पाहिजे तर तुम्हाला लाज वाटली पाहिजे. अख्ख्या मळा पाणी पितोय तुमच्या त्या घोड्यांच्या गावाला रोग तुकारीचं. लागल्यावर तुम्ही कुठं जाल? कोण म्हणलं? म्हणजे लोकांचे बोर आहेत वावरांमध्ये, तेच पाणी सगळं बोरचं पाणी जातं लोकांना प्यायला. म्हणायची काय गरज आहे? सरळ सरळ दिसतंय. सगळी लोक पाणी पितात दोन घाण. झालं. निश्चित दादागिरी दादागिरी. नाही नाही. सांडपाणी घ्या, लोकांच्या हा, 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 आमच्या हा, वाडीच्या हा, कोपऱ्यावर तुम्ही आणून तिथं खड्डा घ्या ना, त्याला रस्सी बांधून ठेवणार. हा. महिनाभर तुम्हाला मुदत देणार. मुदत देणार. तुम्ही तुमच्या. मुदत नाही विषय. तुम्ही जिथं केल्या मार्किंग तिथं करा. आणि जे आहे आम्ही आमचं फॉलोअप घेणार आहे. तुम्हाला सुद्धा वेळ लागतो. आम्ही सुद्धा तुम्हाला उद्यापासून खड्डा घेऊ द्या फक्त ना. एवढंच आहे की तुम्ही नोटिसा पाठवल्या आम्हाला आले नाही. पण आम्ही तुम्हाला प्रॉपर कळवणार. त्या प्रोसेस नुसार जाणार. एक तिथं, एक तिथं. खड्डा बांधून. घे जरा. तिथं खड्डा घे. आपल्याला दिसतं सगळं सगळं नोटीस कोणत्या पोचून झाले. एक महिन्याच्या पुढे हो, काय तुम्ही अहो, काय सगळ्या काय तुम्ही पाठवल्या. ते काय आमच्या घरचं आहे का बरं? सांगा हे तुम्ही. म्हातारी बिचारी मिळली ना का सगळं यांच्या नावावर होऊ नाही दे. नाही सरकारतर्फे पाठवले. आपण आपल्या हाताने कुठं काम मग पाठवायची कामं आपली होती आणि जायची सरकारची, पण सरकारकडून यांनी दाबवली सगळी नोटीस. आणि इथं सांगतात का आम्ही नोटीस आम्हाला आलीच नाही.
अहो तुम्ही पण सर तिकडून आम्हाला फोन करून खंडणी मागितली ते चुकीचं तू केलं का बरोबर कोणी नाही केलं, तेच कर ना तू. मला खंडणी मागितली तुम्ही ते चुकीचं तुम्ही सांगा गुंडगिरी करायला विचारा सगळ्यांना तुम्ही फोन करून तुमच्या माणसाने तुम्ही गुंडगिरी काही कमी नाही केली तुम्ही आम्हाला फोन केलाय खंडणी तुम्हाला शेवटचं सांगितलंय, पहिलं पण सांगितलं आणि शेवटचं सांगते. तुम्ही संबंध नाही तुमचा. सातबाऱ्यावर नाव नाही ना अधिकार नाही बोलायचं आहे अरे पण बाबा तिच्या नवऱ्याचं आहे ना. नवऱ्याचं आहे, नवरा बोलतो. नवऱ्याचं आहे. मग अरे फार्मसी कुठली भाषा पद्धत आणि सर्व खेळ गेला 12 वर्ष. त्यांना बोलून घ्या त्यांना सांगितलं मी त्यांना येतात पोलीस स्टेशनला बोलवले जे वाद वाढण्यापेक्षा त्यांना ते येतील ते बघतील ताई तुमचा संबंध नाही. मी फोन केला असता ते येतात त्यांना बोलवले कंपनीवाल्याने आम्हाला गुंड नको बाबा बनवलं तुमच्याशी वाद नाही घालायचे गुंड नाही आणले हो मी गुंड नाहीये मी याच गावचा आहे मी तुम्हाला तुमच्या सातबारा लागत तुम्ही जमीन माझी सातबारा इथं आहे तुम्ही समजून घ्या तर आम्हाला सहकार्य केलं असतं. 100% करतो सहकार्य काही सहकार्य तुमच्याशी नाहीये. सहकार्य काही सहकार्य. तुम्ही फक्त काय केलं तुम्ही सगळेजण एकत्र येऊन तुम्ही गावचे भांडण लोक आहे, तुम्ही करताय. सहकार्य केलं नाही आम्हाला. तुम्हाला हे बाहेरून आले यांना सहकार्य करताय तुम्ही. तुम्हाला सहकार्य आम्ही गावचं काम करतो सगळ्या गोष्टी बाहेरून आलेल्यांना तुम्ही सहकार्य करताय पण डिपार्टमेंटला फोन केला ते जमीन आम्हाला खाऊन देईन ते येतात ते त्यांच्या पद्धतीने उगाच तुम्ही असं डायरेक्ट हे करू शकत नाही मध्ये घेऊ नका. तुम्ही मी साहेबांना फोन केला ते येतात खंडा मारू द्या आम्हाला. पोलीस स्टेशनला बोलवले त्यांची याच्यात तोपर्यंत तुम्ही अजिबात हे करू नका त्यांना बोलवले तुझी आहे तू उगाच कोणी येणार नाही. आहे तर काम चालू करा. JCB काय खांडून सुद्धा राहू शकतो. मी तर म्हटलं ना आम्ही देतो राहून मी स्वतः घरात म्हणतोय की घे रे, माणूस घे. तुम्ही जर माझ्या भावाला जर बाहेर घेऊन येण्याचा खड्डे करताना ते बघ. त्याला काय JCB नाही लावायचा त्यांना पॉईंटचा विषय ते लावून देतो मी. साहेब तिथे मार्किंग आहे ना तिथे लावतो ना आम्ही तुम्हाला मशीन लावायची काय करते स्वतः माणूस देतो एक घेऊन ये. त्यांना फक्त तुम्हाला ते आला आहे का तिकडला फोटो काढायचा बंटी तिकडनं त्यांचं मार्किंग करायचं करून द्या. फॉर्म टूवरून आम्हाला काही विरोध नाही याचा तुम्हाला लगेच त्यांचा एक छोटा एक घे रे माणूस घे आणि इथं खत्त्यांना करायचं. हा मार्किंग इथं तुम्हाला पोल राहून देतो अजून काय सहकार्य करतो आमचं 100% तुम्हाला सहकार्य करणार काय नको करू तू गेला 12 वर्ष. तू सहकार्य केलं असतं एवढं लांबलं नसतं रे. हे घे ना हे कोण गेला सहकार्य माहिती हा टिकाव घेऊन पोल घेऊन ये चल फटाफट एक पोल घेऊन ये. तो सहकार्य करणारा माणूसच नाही. बाहेरून आले त्यांना सहकार्य करतात. नाही नाही हा सहकार्याला माणूस आहे. हा काय सहकार्य करतोय लुबाडाची कामं करतो तू सहकार्य करत नाही समजलं का हे भांडण नका करू चुरून आणलं काय मशीन ते मशीनचे कागदपत्र आहेत तू म्हटलं म्हणूनच बोलतोय ना तुला. दाखव मला मग कुठं बोललो तुला तिथं काय म्हटलं तुला मी फक्त रोडवरून चाललोय मी तुला म्हटलं का मग कागदपत्र दाखव तू काय काढलं तू दाखव ना मी मग फोटो दे मोबाईलचा मोबाईल काढ नसला फोटो असला यांचा काय संबंध आहे? ऐका ना तुमचं काही सातबारा आहे इथं. बाजूला उभा राहा, तुमचा संबंध नाही आहे ना बाबा. मी फक्त माणसं घेऊन येतोय कशाला? तर त्यांनी सांगितलं रे कंपनीवाल्यांनी ते माणसं घेऊन येतो बाकी नाही काही करी मग आता हा आपल्या माणसांवर इथं धावून यायचं नाही. आमच्या बापदादाची इस्टेट आहे. हा तुम्ही पोट भरा बाहेरून आलेल्या लोकांची पोट भरा आणि आमच्या मळ्यातल्या लोकांची सगळी खा म्हणावा. तुमची रिकामीच आहेत पोट अजून. तिथं कोणाच्या अंगावर धावून येऊन जायचा संबंध नाही कोणाचा. पैसे मोजले असतील तिकडे बाहेर वाडीच्या बाहेर पैसे तुमचे पैशाचा खेळ तिकडे चालून द्यायचा इकडं आमच्याकडे नाही. आमच्या पोरा बाळांच्या तोंडातला घास हिसकून खायला लाज नाही वाटली यांना. धंदेच आहेत त्यांचे ते. अहो पण एवढं दादा तुम्ही एवढं हे करता नुसतं तुम्हाला खड्डा ऐकायला खड्डा बघा, काय आहे पण? यांनी काय एक बकेट मारली तर खड्डा बघा ना होईल. आता कशाला विनाकारण हे करता. आता हे बघा तुम्ही जर म्हणता नाही तुम्ही म्हणता समजूतदारपणा घेता. आता हा समजूतदारपणा आहे का? आता आम्ही चुकीचं खड्डा काय किंवा केलं? काय? तुम्ही JCB लावण्यापेक्षा तुम्हाला पोल राहून द्यायचा आहे ना फक्त मुद्दा तो होता की तुमची मार्किंग तुम्हाला अहो पण आता नाही हात लावणार. एक मिनिट पण- आम्ही नसताना एवढं करतो तू जाऊ विचारतो का कोणला
मग ते कुणी का काढलंय घाण पाणी इकडं लोकांना सगळे मळा पाणी पितोय घाण पाणी मुतारीचं. आता तो खड्डा बंद आहे त्याच्यात आता पाणी नाही ती नाही तर ती मुतारी सगळी इकडे सोडली आणि सगळ्या मळा पाणी पितोय. मळ्यावाल्यांना पण यांनी तोंड बंद केल्यात म्हणून ते गप्प बसल्यात पितात आपली पाणी फिल्टर लावून. इथं काढली तिकडे पलीकडे काढली. मी जिथे गेलो ना माझ्याकडे व्हिडिओ मोबाईल मध्ये चालू असतो. मोबाईलवर आपण कशाला म्हणतो मला कागद आहेत मालक सोडले नाही मधीच ते देतात ना कांडू करूनच देते नाही आम्हाला authority दिली. चांगला कमरा एवढा खड्डा खांडायचा आम्हाला. आम्हाला काय असं एवढं नाही लागत. उद्या तुम्ही येऊन उपसालशाल कमरा एवढा खड्डा खांडायचा म्हणून आम्ही जेसीबी आणलाय. आमची हे म्हातारी कोतारी काय खड्डा खांडायला जोगी नाही म्हणून आम्ही आणलाय जेसीबी. आम्ही तेच म्हणतोय बोलला ना काय हेच बोल उपसायचे. हा हेच घ्यायचं. आपल्याला भीक लागली का? त्यांना भीक लागली खाऊ दे. लोकांचं नाही घ्यायचं आपण काही. खडा बी नाही घ्यायचा. दोन खोरे मारल्यावर खड्डा होतोय. आम्ही तू त्या निशाणी उभी नाही मारली. आम्ही काय म्हणतोय 2 खड्डे मारायचे. 2 खड्डे इथं मारायचे 2 खड्डे त्या कोपऱ्यावर मारायचे. मग त्यांना टाइम पास करायचा आहे हे असं रखडायचं पुढे हे यांच्या सवय पहिल्यापासून असेल. आता इथं जीसीबी आला. इथून काही गाड्या नाही गेल्या का तुमच्या कंपनीच्या? अरे काय एवढ्या आता? मोठ्या मोठ्या गाड्या गेल्या तिथून. आणि तुम्हाला आज जीसीबीचा प्रॉब्लेम होतोय. महेश लावू ना जेसीबी तिथं बकेट एक बकेट काढ. हा बकेटनी काढू द्या ना. 2 खोरे काढलेत नाही तर 4 फूट खड्डा माणसांनी करा. तुम्ही अर्धा खांब खाली काढू द्या. सरच कॅन्सल केलं आता फक्त तर नुसता खड्डा खड्डा करणं खांडायला तुम्ही problem नाही म्हणजे. म्हणता. बघा ना आता किती येतात हे लोक बघा. हा सर लावले जेसीबी घ्या. आमच्या पद्धतीने लावू द्या. कामाला करता तुम्ही काय? आणि तिथं तुम्ही तिथं स्वतः थांबा. खड्ड्यात तो तिथं काढ. हा तिकडून नाही पुरणार. इकडून घाला असं. इकडं पुढं काढा आणि इथं रिवर्स निघाला. रिवर्स निघाला. बाबा तू नुकसान करायला आलाय का? ते काय मग कशाला मग घालतो मग मशीन तू? टायरची काळजी असं तुला कळत नाही का? मग जागा नाही तर कशाला मशीन घालतो तू आतमध्ये? तुला जागा नाही ना मग कशाला मशीन घालतो आतमध्ये? मग आहे का मशीन जागा? नुकसान करतो काय तू? अजिबात हात लावायचं नाही तिथं माझ्या शिडीला. अजिबात नाही. हाताने उचल तिथं बाजूला ठेव. मग चिकूला उतरत मग घालायचं नाही तू अजिबात. नुकसान करतो का तू? एक जर माझं नुकसान झालं की तेवढं करून घेईल. मी तर सांगतो आमची शिडी तुम्ही बोलू नका कधी. आमच्या वावरामध्ये तुमचं वावर अजून सिद्ध नाही आलं. नका सांगू माझं वावर काय म्हटले. अजून मुजदी तुमची ग्राह्य झाली नाही. फक्त त्यांनी खुना दाखवलेत. अजून आमचा खुना दाखवायचे. घालू नका. तुमचं इथं आहेच नाही तरी तुमचा जीव चाललाय हे पण मला भेटलं पाहिजे. दलाली नाही, पैसे मोजले. कोणा कंपनीवाला तुला घ्यायला काय माहिती? लोकांना पाठीचे पैसे एवढे पैसे देतात. अरे बाई, एवढं किती बोलला? आमच्या वावरात काय कामाची तुमची शिडी? तुम्हाला उभं पण नाही केलं पाहिजे आमच्या वावरात. बाजूला सरका ना बाबा. मी उभा आहे ना.